श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमंती ब्राह्मणासी नका ब्रह्मुरे युक्ती. श्री वेदांत न कळे ब्रह्मयासी अनंत वेद होती वेद व्यासा सरीसे मुनी नारायण अवतरोनी वेद व्यक्त करोनी व्यास नाम पावला तेनेही पूर्व नाही केले साधारण सांगितले. शिष्य होते चौघे भले प्रख्यात डांबी अवधारा. शिष्याचे नामे देखा सांगिन विस्तारे एका. प्रथम पहिलं दुजा वंश पायाने निका. तिसरा नामे जैमनी. चौथा सुमंत शिष्य करीन म्हणे वेदाभ्यास त्याची म्हणे वेद व्यास. अशक्य तुम्हा शिकता एक एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पता. चारी वेद केवी वाचिता अनंत महिमा वेदांची. या वेदांशी अद्यंत सांगेन एका एक चित्त. पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता. लवलेश आले त्यासी पुनरपी करी तापसी. ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसा काय मागसी म्हणून भारद्वाज म्हणे ब्राह्मयासी. स्वामी मज प्रसन्न होतसी वेद शिकेन आद्यंतेसी. ब्रह्मचार्य आश्रमेसी. ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी मिती नाही या वेदांशी. सर्व केवी शिको म्हणसी आम्हासी वेद अगोचर ऐसे म्हणून ऋषीशी. ब्रह्मा दाखवी वेदांशी दिसता ती तीन राशी. गिरीर रूप होनिया ज्योतिर्मय कोटी सूर्य. पाहता ऋषीशी वाटे भय वेद राशी तीन गिरिमय केवी शिको म्हणून या. म्हणून भयभीत झाला ब्रह्माची या चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणून या. ऐसे वचन ऐकून ब्रह्मदेव संतोषणी देता झाला मुष्टी तिनी अभ्यास करी म्हणून या. तीन वेदांती मंत्र जाळा वेगळे केले तत्काळा. ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाजा पूर्ण एका वेदास शिकता होईल अति प्रयास. सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया. शिष्य म्हणती तयासी एक एक वेद आम्हासी विस्तारावे आद्यंतेसी. जे शक्य आम्हा ते शिकू. ऐसे विनविती चौघे जण मुनी धरती व्यासचरण कृपा करी गा. गुरु राणा नारायणा व्यास राणा करुणा वचन ऐकून व्यास सांगे संतोषोनी. पहिले शिष्या ते बोलवूनी ऋग्वेदा निरूपती. व्यास सांगे पहिला तिरी ऋग्वेदा ध्यान परियेसी वर्णरूप आहे कैसी भेदा. भेद सांगे ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात. आयुर्वेद अत्रिगोत्र असे शुद्ध. ब्राह्मण देवत जाणावे गायत्रीचे छंदासे. रक्तवर्ण परियेसे नेत्र पद्मपत्र सदृही दृशी. विस्तार ग्रीवा गंबू कंठ. श्री गुरुमंती ब्राह्मणासी व्यासे सांगितले शिष्याची. अस्ति ऋग्वेदाशी द्वादश भेद विस्तार. यजुर्वेद विस्तार सांगेन एका अपार. वैशपायन शिष्य थोर अभ्यास केला परियेचा. व्यास म्हणे शिष्याची एक एक चित्तेची. ऐसा या यजुर्वेदेशी उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्र जाना अधिदैवत रुद्र म्हणा. त्रिशुष्पछंद तुम्ही म्हणा आता. ध्यान सांगेन कुशमध्ये निर्धारी. स्थूलग्रीवा कुपोलघरी. कांचनवर्ण मनोहरी. नेत्र अस्ति पिंकट शरीर ताम्र असितवर्ण. पाच अरित्नी दीर्घजान. यजुर्वेद ज्ञान प्रमाण वैशपायना परियेसी. ऐशी यजुर्वेदाशी भेद शायसी. असती एका भरवसी म्हणे व्यास शिष्याते. मंत्र ब्राह्मण संहिता मिळवणी पडती मिश्रिता. तोची असे मूळ ख्याता यजुर्वेद म्हणिजे. त्या यज्ञासी कर्म क्रियेसी हेची मूळ परियेसी. आम्हास करी गावी देशी म्हणे व्यास शिष्याते. तिसरा शिष्य जैमुनी. त्याशी सांगे व्यास मुनी. सामदेव विस्तारोनी रूपते अवधारा. उपदेव गांधर्व अत्र. कश्यपाचे असे गोत्र. विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा. नित्य संगवी असे जाणू. शुची वस्त्र प्रावरण मन शांत. इंद्रिय दमन दंडधारी असे रूप. कांचन नयन श्वेतवर्ण. सूर्य सारिखे किरण. षड रत्नी दीर्घ प्रमाण. सामवेद रूप असे. त्यांच्या भेदा नाही मिती. अखिल सहस्त्र बोलती. ऐसे कवना असे शक्ती समस्त शिकू म्हणावया. एक नारायणा वाचुनी समस्त भेद नेने कोणी. एक शिष्या जैमौनी 10 शाखा निश्चित. सुमंतू नामे शिष्याचे सांगत असे व्यास हर्षी. अथर्वण वेदासी निरोपले परियेसा. या अथर्वण वेदासी उपवेद असे परियेशी. मंत्रशास्त्र निश्चयेशी. वैतान असे गोत्र. आदिदैवत इंद्र त्यासी. अनुष्ठुप छंदाशी. तीक्ष्णचंड कुरीसे कृष्णवर्ण असे जान. ऐसे रूप तयासी. भेद 9 परियेसी. सुमंत नाम शिष्याची सांगत असे श्री व्यास. ऐसे चौघे शिष्यांस सांगत असे वेदव्यास. प्रकाश केला क्षितीस भरतखंडी परियेसा. या भरतखंडात पूर्वी होते पुण्यभूत. वर्णाश्रमे आचरत होते लोक परियेसा. या कलियुगा भीतरी कर्म सांडले द्विजवरी. लोकला वेद निर्धारी गोप्य राहिले क्षितीसी. कर्मभ्रष्ट झाले द्विज. म्लेच्छांपुढे बोलती
वेदबीज सत्व गेले याची कांज मंदमती झाले जानपूर्वी होते महत्व ब्राह्मणाचे देवत्व वेदबळे नित्यत्व भूसुर म्हणती याच्या काज पूर्वी राजे याची कारणे पूजा करीती विप्र चरण सर्वस्व देती दक्षिणा ते अंगीकार न करीती वेदबळे विप्रासी त्रैमूर्ती वश होते त्यासी इंद्रादी सुरवरांसी भय होते विप्राचे काम धेनु कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू पर्वत करीती तृणाकारू तृण पर्वत वेद सत्वे ऐसे महत्व ब्राह्मणाशी पूर्वी होते परियेसी वेद मार्ग त्या जोनी सुरशी अन्य मार्गे रहाटती तेने सत्व भंगले हिन याती ते सेवा करू लागले अध्यापन करीती बोले वेद विक्रय परियेसा हिन येते पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक त्याचे पाहू नये मुख ब्रह्मराक्षस होता ती चतुर्विद्या म्हणून विसी लोकांसवे चर्चा करीसी तया काय जानसी वेदांसी अखिल भेद आहे ती जाणा आपुली आपण स्तुती करीसी जयपत्रे दाखविसी त्रिविक्रम यधी पाशी पत्र मागसी लिहूनी आमचे बोल ऐकूनी जावे वापरतोनी वाया गर्वे ब्रह्मोनी प्राण आपला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणासी सांगती बुद्धी हितासी न ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा करू न जरी येथे हारी दिसेल आमुते सांगती लोक राजे याते महात्मा आमुचे उरेल केवी सिद्ध बने नामांकित ऐसे विप्र मदोन्मत नेनिधी आपुले हिता त्याशी मूर्ती व जवळी आला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वेद विस्तारं कथा नाम षड्विंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।